इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत असणारे जनसंपर्क कार्यालय अर्थात इंदिरा भवन या वास्तूवर काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांचे केअरटेकर अथवा भोगवटदार म्हणून नाव चढवून द्यावे याबाबत अधिकृत पत्र देण्यात आले होते। तसेच सदर इमारतीबाबत नगरपालिका प्रशासनाकडून आकारण्यात आलेल्या थकबाकी स्वरूपात असणाऱ्या नगरपालिका प्रॉपर्टी टॅक्स बाबतच्या थकबाकी देण्याअंतर्गत ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी धनादेश स्वरूपात सदर टॅक्स काही स्वरूपात भरला होता। परंतु गत 6 महिन्यांपासून नगरपालिका प्रशासनाकडे सदर वास्तूवर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष या जबाबदारीतून केअरटेकर अथवा भोगवटदार म्हणून नाव चढवून द्यावे याकरिता पत्रव्यवहार सुरू होता। परंतु नगरपालिका प्रशासनाच्या चालढकल उदासीन धोरणामुळे अखेर 7 ऑक्टोबर 2024 रोजी नगरपालिका प्रशासनाविरोधात काँग्रेस पक्षाच्या तब्बल 100 कार्यकर्त्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला होता। त्याच अनुषंगाने 7 ऑक्टोबर रोजी नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या यशस्वी बैठकीअंतर्गत तसेच आगामी 7 दिवसात सदर इंदिरा भवन या वास्तूवर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष या जबाबदारीतून अधिकृत केअरटेकर अथवा भोगवटदार म्हणून नाव चढवणार असल्याच्या देण्यात आलेल्या आश्वासनांती काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी आपले आत्मदहन आंदोलन तूर्त स्थगित केले। तसेच आगामी 8 दिवसात इंदिरा भवनाबाबत नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आश्वासनाअंतर्गत योग्य तो निर्णय न झाल्यास तब्बल 200 काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाविरोधात नगरपालिकेत आत्मदहन करणारच असा सज्जड इशारा ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। एक 2 मिनिटाची प्रक्रिया, तुम्ही नाव लगेच माझं चढवायला पाहिजे होतं, पण हेरिंग दिली आणि त्या हेरिंगला असं रुग्ण स्वरूप आलं। तर माझं म्हणणं काय की शासकीय पेपर त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की मी काँग्रेस पक्षाचा केअरटेकर आहे, तो मालक नाही, त्याचा केअरटेकर असल्यामुळं त्याचं अध्यक्षपद गेल्यानंतर तो केअरटेकर संपला, केअरटेकर कृष्णा रसाळ पाटील आला। तर एवढंच नाव फक्त चढवायचं आहे आणि टॅक्स पावती पैसे भरलेली थकबाकी आम्ही खिशातून देतोय आपल्या नगरपालिकेला, त्याचं पण काहीतरी किंमत असायला पाहिजे ना। 4 तारखेला तुम्ही फोन केला मला की सीओ साहेब मुख्यमंत्रीचा कार्यक्रम बरोबर आहे, 4 तारीख बरोबर, 8 तारखेनंतर 5ला सुट्टी, 6ला सुट्टी। आता तुमची 7, 8, 9ला हेरिंग लागणारच होती, तर त्याबद्दल तुमचं हे पत्र आलं। नगरपालिकेने कुठल्या प्रकारची नगरपालिका या भ्रमामध्ये आहे की नक्की मालकी कोणाची नाही सर, हे मालकी म्हणतायत, तुम्ही भोगवटदार म्हणतायत। आपली एक वास्तू होती बाबा श्यामलदासची, त्या बाबा श्यामलदास एक शहर अध्यक्ष होते काँग्रेस पक्षाचे। बाबा श्यामलदासने ती पक्षाला हँडओव्हर केली, तेव्हा ही पक्षाला तुम्ही संपत्ती माझी वापरा, त्याच्यामध्ये तुम्ही पक्ष कार्यालय चालवा। आणि चालवत असताना 2016ला प्रदीप पाटलाचं जेव्हा अध्यक्षपद आलं तेव्हा ते प्रदीप पाटलांनी टॅक्स पावती लावली, त्याचं पुरावा तर आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांनी पेपर काढलेले आहेत, त्यांच्याकडे पुरावा एकच आहे की तो काँग्रेस पक्षाची प्रॉपर्टी होती, मग त्याच्यावर टॅक्स पावती त्यांनी चढवून घेतलं, नाव चढवून घेतलं। ऐका ना केअरटेकर भोगवटदार होऊ शकते, 100% समज ऐका ना। आज तुम्ही व्हायला पाहिजे, हे 100% सहमत आहे, पण ते पेपरवर येत नाही ना सर। आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही पेपरवर चढवा ना आमचं नाव। सर हेरिंग नाही, आता हेरिंग नाही, आता तुम्ही नाव गुरुवारपर्यंत आपल्याला वेळ द्यायचं। कृष्णाजी, श्यामलदास बाबाच्या नावावर होती प्रॉपर्टी, ती प्रदीपच्या नावावर कशी झाली, कोणत्या प्रोसिजर द्वारे झाली? प्रदेशातून पत्र आलं की शहर अध्यक्ष म्हणून आणि तो पत्र इथं जोडलं गेलं, तेच होतं ना, ती प्रक्रिया तेच होती ना। आता पण तीच आहे ना, मग विलंब का होतोय, मग तारीख का होती? पहिल्यांदा सांगलं गेलं की तुम्ही थकबाकी भरा आणि तुमचं नाव चढवतो, थकबाकी भरून झाली आणि तरी पण आमचं नाव नाही चढत, हा अन्याय आहे ना। काँग्रेस थकबाकी भरून झाली ना आमच्या सरांनी, आता ते नाव द्या ना अध्यक्षांचं। कब दोगे? 5-6 महीना हो गया सर जी। तक्रार करणारी त्यांची माणसं आहे। आप अशोक चौहान के लेटर पे उसका नाम चढ़ा देते हो, मालिक बनता है, सोचिए। और आज उसी पार्टी के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इनको लेटर देते कि ये हमारे अध्यक्ष है और नाम चढ़ाने के लिए इतना लंबा चौड़ा प्रोसेस ले रहे हैं, क्यों ले रहे हैं? जो प्रोसेस है वही होगा। आणि आम्ही थकबाकी भरली ना साहेब। मला एक सांगा, तुम्हाला 100 रुपये वसुली करण्यासाठी नोटीस द्यायला लागते, ढोल वाजवायला लागतात, त्यांच्या घरात जावं लागतं, आम्ही स्वतःहून बोलतो पैसे घ्या सर। आणि ईमानदारी के नाम पे क्या बोलते, ईमानदारी के नाम पर
साहेब, आत्मदहनाचा इशारा दिला होता तुम्ही, काय सांगा? गेल्या 4 महिन्यापासून आम्ही काँग्रेस पक्ष कार्यालय प्रदेश कार्यालयाने पत्र पण दिलं होतं की तुम्ही त्या कार्यालयाचा ताबा घ्या. 15 ऑगस्ट रोजी आम्ही तिथे झेंडावंदन करायला जाणार होतो, तर त्या झेंडावंदनसुद्धा आम्हाला करून दिलं नाही. त्याची भाषा उर्मट होती. माझ्या बापाचं पक्ष आहे, माझ्या बापाचं कार्यालय, असं उर्मट भाषा होती. त्या भाषेला आम्ही ठोस उत्तर दिलं आणि 16 तारखेला त्याला 6 वर्षासाठी निलंबित केलेलं आहे. त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाचं कार्यालयाचं जी थकबाकी होती 9,35,650, त्यापैकी आम्ही 4 लाखाचं चेक जुलै महिन्यामध्येच पास केलं नगरपालिकेने आणि 5,35,650चा चेक हा 22 ऑक्टोबरचा चेक दिलेला आहे. तरी पण आम्हाला कायदेशीर प्रक्रिया करूनसुद्धा नावावर करण्यासाठी ढकल करत होते. त्यासाठी आम्ही आत्मदहन करण्याचं आणि 100 कार्यकर्ते आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या इशाराला आम्ही आज ठामपणे उभे होतो, पण काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवार तारखेला ते करण्याचं आश्वासन दिलं माननीय संके साहेबांनी की सोमवारी तुम्हाला आम्ही नावावर करून देतो. त्या आश्वासनाला आम्ही गृहीत धरून सोमवारपर्यंत आमचं आंदोलन स्थगित करतो आहे आणि सोमवारच्या नंतर नाही झालं तर आम्ही आत्मदहन 100 नाही, आम्ही 200 कार्यकर्ते घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरवू आणि त्याला संपूर्ण जबाबदार हा प्रशासन राहणार आणि प्रशासनाला या बाबतीत उत्तर द्यावंच लागेल.